कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर. आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार. खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता. खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगून बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं होतं. पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. सुरेश धसांना फसवलं जातंय. हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही. आमच्या घरात सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्यांचं होतं. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेंकडून स्पष्ट. सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. धसांच्या बोलण्यात काही तथ्य असेल असं मला वाटत नाही. धसांच्या आरोपांनंतर अंजली दमान यांची प्रतिक्रिया. किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर चर्चा होणार. सुरेश धसांनी या सर्वातून बाहेर पडून विकासावर बोलावं. संजय राऊतांची टीका. एकमेकांच्या टोळीवर कमेंट केल्यानं बीड तुरुंगात राडा. गित्ते कराड गँगच्या आरोपींकडून एकमेकांची जिरल्याची भाषा. गित्तेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे, सूत्रांची माहिती. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गित्तेचा दावा. महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय. कराड गुलेची जेलमध्ये जेलर सोबत मीटिंग. कराडच्या लोकांनी मारल्याचं महादेव गित्तेनं सांगितलं. जेलमधले 3 दिवसांचे सीसीटीव्ही पुरावे समोर आणा. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत. आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स. नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. तर गेल्या 10 वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय. कामरानं मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी आरोपी उस्मान सय्यद ताब्यात. तर रामेश्वर उर्फ राण्या भोसले फरार. रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ऍक्शन मोडवर. मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही. सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी. राधाकृष्ण विखेंशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 183 GR कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित. रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू. देशभरात आजपासून नवे मोठे बदल होणार. गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांची कपात. डेबिट आणि क्रेडिट कार्ड संदर्भातही नवे नियम लागू. म्हाडा राज्यात 19,497 घरं बांधणार. मुंबई मंडळांतर्गत 5,199 घरं बांधली जाणार. पुणे, कोकण, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मंडळामार्फत घरं बांधण्याचं उद्दिष्ट. एप्रिलमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार. विविध सण उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या सणानिमित्त सुट्ट्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनात हापूस आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार. मुंबईतील केंद्रातून 4,000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गाच्या टोल दरात आजपासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1,290 रुपयांचा टोल द्यावा लागणार. राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ. शहरी भागात सरासरी 5.95% वाढ. आजपासून नवे दर लागू. उन्हाळ्यात पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेकडून खुशखबर. कोकण रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन विशेष गाडी चालवण्याचा निर्णय. पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद. जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं करणार. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट. जळगाव, नाशिकला ऑरेंज अलर्ट तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.